थोपवले होते. वारा वेगाने वाहत होता. विजांचा कडकडाट आणि पावसाचा कहर. जणू इंद्राचा कोप संपूर्ण ब्रजभूमीवर बरसत होता. गोपिका, गायी, मुले सगळे भयभीत होऊन कृष्णाकडे धाव घेत होते. कृष्णा, कृष्णा वाचव आम्हाला. पण कृष्णाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव म्हटले. त्याच्या डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर शांत पण ठाम विश्वास होता. त्यांनी शांतपणे गोवर्धन पर्वताकडे चाल केली आणि पर्वताला नमन करून जणू काही कमळ हातात धरावे त्याप्रमाणे गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलला. गोकुळवासियांनी आश्चर्याने पाहिले. त्यांची भीती एका क्षणात विश्वासात बदलली. पाऊस अजूनही कोसळत होता, पण कृष्णाच्या या वीर भावाने गोकुळाच्या अंतःकरणात आशेचा सूर्य उगवला होता.